मी काँग्रेसच पक्ष का निवडला ह्याला एक बरीच कारणं आहेत, पण मुख्य कारण तुम्ही आज पाहता की पूर्ण देशामध्ये देशाचे नेते राहुलजी गांधी यांचं एक विजन आहे. आता जे बाकीचे पक्ष आहेत, शरद पवार गट असतील, त्यांनी युत्या कोणत्या प्रकारे केलेल्या आहेत, भाजपसोबत जे सत्तेत बसलेले आहेत त्यांच्यासोबतच युत्या केलेल्या आहेत. ग्रामीण भागात जो शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायासाठी कुणीतरी उठावं, कुणीतरी त्यावर विचारणा करावी, कुणीतरी जनतेचा आवाज, सर्वसामान्याचा आवाज व्हावा. माझं नाव किशोरराजे दादासाहेब गाडे. मी जिल्हा परिषद माळेनगर या गटासाठी उमेदवारी अर्ज राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे दाखल केलेला आहे. तर मी या माळेनगर गटामध्ये असणारी 11 गावं आणि त्या गावांचा सर्वांगीण विकास, आजपर्यंत जो विकासाच्या नावावर जो काय इथल्या राजकीय लोकांनी जो चुकीचे सदस्य निवडून देऊन स्वतःची फजिता करून घेण्याचं काम जे झालेलं आहे ते कुठंतरी संपवायसाठी मी उमेदवारी दाखल केलेली आहे. भारत देशातला एक 2 नंबरचा पक्ष सध्या म्हणून भारतीय काँग्रेसची ओळख आहे. त्याचबरोबर जनमानसात जी सध्या भावना आहे, शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, युवा रोजगाराविषयी समस्या असतील, या सर्वच गोष्टींमुळे देशाची भरपूर प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. तो ऱ्हास आपल्याला यापुढे होऊ द्यायचा नाही. ग्रामीण भागात जो शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायासाठी कुणीतरी उठावं, कुणीतरी त्यावर विचारणा करावी, कुणीतरी जनतेचा आवाज, सर्वसामान्याचा आवाज व्हावा. ह्या गोष्टीसाठी मी उमेदवार म्हणून भारतीय काँग्रेसतर्फे मी माळेनगर गटात अर्ज दाखल केलेला आहे. तुम्ही आता अर्ज दाखल केलाय, काँग्रेसच का निवडलं? तुम्ही चळवळीतील कार्यकर्ता आहात, काँग्रेस मधून उभा राहण्याचा उद्देश काय? मी काँग्रेसच पक्ष का निवडला ह्याला एक बरीच कारणं आहेत, पण मुख्य कारण तुम्ही आज पाहता की पूर्ण देशामध्ये देशाचे नेते राहुलजी गांधी यांचं एक विजन आहे की आपण जी लोकशाहीचा ऱ्हास होत चालला आहे ती लोकशाही वाचवायची. ती लोकशाही वाचवण्यासाठी पहिल्यांदा जो संविधानावर घाला होत आहे तो घाला वाचवण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून मला एक ग्रामीण भागातून मला संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी आज जनता मायबाप यांच्यासमोर मी काँग्रेस पक्षातून मी उभा राहिलेलो आहे. तुमच्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये फिरत असताना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? नागरिकांचा मी एक महिना झालं मी नागरिकांमध्ये आहे. या गटासंदर्भात मला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत जाताना त्यांचं एक काही लोकांचं कसं असतं, तोंडाच्या वरून बोललेलं वेगळं आणि मनातून आलेले शब्द वेगळे. तर प्रत्येकासमोर गेल्यावर ते मनातून आलेल्या शब्दांनी इतकं आपुलकीची भावना, इतक्या दिवसातून काँग्रेसमधून इथून उमेदवारी तुम्ही दाखल करताय त्याबद्दल त्यांना असलेली चांगली भावना आणि उच्च शिक्षित नेतृत्व त्यांच्यासोबत आहे, ह्या गोष्टीमुळे त्यांना झालेला आनंद हा मला कुठेतरी मला लढण्यासाठी आणखीन आश्वित करतो. पुढं जाण्यासाठी मला काहीतरी अशी भावना, धाडसाची भावना माझ्यात निर्माण करतो. माळेनगर जिल्हा परिषद गट हा अतिशय ॲक्टिव्ह असणारा, इथं नेते मंडळी पण सगळेच पक्षाचे आहेत, चळवळीत मधील आहेत, शेतकरी संघटनेमधील आहेत. तर या ठिकाणी माळेनगर जिल्हा परिषद गटामध्ये इथल्या जनतेनं तुम्हाला मतदान का करावं याचं आम्हाला सांगा. मतदान करण्यासाठी आता जे बाकीचे पक्ष आहेत, शरद पवार गट असतील, त्यांनी युत्या कोणत्या प्रकारे केलेल्या आहेत, भाजपसोबत जे सत्तेत बसलेले आहेत त्यांच्यासोबतच युत्या केलेल्या आहेत. उद्या त्यांना जर मतदान करायचं झालं तर ते डायरेक्ट भाजपच्या सोबतच जाणार आहेत. त्याच्यामुळं जर तुमचं जर मतच तुम्ही कुठल्या पक्षाच्या ह्याच्यात जर देणार असाल तर ते भाजपलाच जाणार आहे ना. मग
त्यांना मतदान करून काय उपयोग आहे जनतेचा? इथं तुमच्या गटामध्ये तुम्हाला आव्हान कोणाचं आहे, कुठल्या पक्षाचा असा कोणता उमेदवार आहे की तुम्हाला आव्हान देऊ शकतो? इथल्या माळीनगर गटामध्ये आव्हान सध्या मला असं कुणाचं वाटत नाही, कारण सर्व पक्षांचे जे उमेदवार आहेत ते अतिशय कधी जनमानसात नसणारे उमेदवार आहेत. कधी त्यांना म्हणजे एखाद्या सोबत कुठे काम करताना बघितलेलं नाही, कुठल्या जनमानसां प्रश्न सोडवताना कोणीही पाहिलेलं नाही असे उमेदवार दिलेले आहेत. फक्त पैशाच्या जोरावर कुठली तर निवडणुकीला सामोरं जायचं आणि निवडणूक झाली की त्यांचं काय तर ठेकेदारीचा व्यवसाय करायचा किंवा त्यावर त्यांची घरं भागवायची आणि जनतेला तसंच रिकामं सोडून द्यायचं. ह्या गोष्टींमुळे मला त्यांचं कुठलं आव्हान वाटत नाही. तुम्ही सांगितलं आता तुम्ही उच्च शिक्षित आहात, तर तुमच्याविषयी थोडी सविस्तर माहिती द्या. शिक्षण काय झाले, तुमचं चळवळीतलं योगदान काय, सामाजिक कार्यातलं योगदान काय, तुम्ही मागील किती वर्षापासून समाजसेवेत आहात? मी माझं शिक्षण पंढरपूर येथील सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी इंजिनिअरिंग करत असताना मी BA पॉलिटिकल सायन्सचं सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. पंढरपूर येथे असताना मी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात असणे, विविध पंढरपूर येथील कार्यात किंवा जाणे, त्यांच्यासोबत विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणे. त्याचबरोबर मला या कार्यक्रमांमुळे मला एक लोकसेवेची एक गोडी लागत गेली आणि तिथून पुढे मी ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण करून मी वाफेगावला आलो, तिथून मी भारतीय काँग्रेस या पक्षामध्ये युवक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून मी पूर्ण सोलापूर जिल्हाभर मी काम केलं. त्यामध्ये मी ज्यावेळेस कोरोनाचा काळ असेल त्यावेळेस काँग्रेस हे महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तेमध्ये होतं, त्यावेळेस लोकांच्या भरपूर समस्या सोडवण्याचं काम मी केलेलं आहे. आणि त्यानंतर सरकार जेव्हा गेलं तरीही आम्ही कोणतं सरकार नाही म्हणून अशी कुठली गोष्ट न बघता ते आंदोलनास्वरूपी लोकांची कामं करून घेऊन आम्ही एक जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. आणि ते काम करत असताना मी भारती विद्यापीठ येथे कायद्याचं शिक्षणसुद्धा घेत आहे. आता शेवट जाता जाता माळीनगर गटातील किती गावं आहेत आणि त्या गावातील जनतेला तुमचं काय आव्हान असेल? माळीनगर गटामध्ये एकूण 11 गावं आहेत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी. यामध्ये आपण जर पाहता विस्तार खूप मोठा आहे, 33,000 मतदान आहे. खंडाळी असेल, आपले माळीनगर आहे, दत्तनगर आहे, त्यानंतर सवतगव्हाण, बिजवडी, तांबवे व गणेशगाव आणि त्यानंतर खाली नदीकडचा भीमा नदीच्या जवळचा भाग पाहता आपण लवंग असेल, इकडे वाफेगाव आहे, संगम आहे, बाभळगाव आहे, अशी सर्व गावं आहेत. आणि मला वाटतं या गावातल्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि जनता मायबाप यांनी मला दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मतदान आहे, त्या दिवशी मला मतदान स्वरूपी जनआशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला आणि आपल्या सर्व जनतेतल्या सर्व जणांना माझं एवढंच विनंती आहे की त्या दिवशी मला भरभरून मतदान करून निवडून द्यावे आणि आपली सेवा करण्याचं एक संधी मला द्यावी, हीच विनंती आहे.